असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। बीडच्या जनतेला स्वच्छ पाणी मिळावं आणि त्यानंतर इथली जी जमीन आहे ती ओलिताखाली जावं यासाठी 1558 मध्ये सलाबत खानने या खजाना बावडीची जी आहे निर्मिती केलेली आहे। आणि ही खजाना बावडी बनवण्यासाठी तब्बल संपूर्ण राज्याचा जो खजाना आहे त्या विहिरीच्या कामाला लावला होता, त्यामुळे त्या विहिरीला खजाना बावडी असं म्हटलं जातं। मात्र पहिल्यांदाच 15 वर्षाच्या काळामध्ये ही खजाना जी बावडी आहे ती तळ घातलेली आहे। हा जर पहिला बोगदा जर पाहिला तर या बोगद्यातून जलस्रोत आहे आणि हे दोन बोगदे आहेत। या दोन्ही बोगद्यातून जे पालीचा जो धरण आहे, पालीचा जो डोंगर आहे त्या ठिकाणाहून इथं पाणी येतो आणि ही सर्व पाणी या ठिकाणी जमल्यानंतर तिसरा जो बोगदा आहे तो बीडकडे जाणार आहे आणि या ठिकाणाहून बीडकडे जवळपास 12 ते 13 किलोमीटर अंतरावर हे पिण्याचं स्वच्छ पाणी जे आहे ते बीडकरांच्या सेवेत जातं आणि त्यानंतर इथली 800 हेक्टर जी शेती आहे ती ओलिताखाली येते। त्यामुळे कधीही बीड परिसरात दुष्काळ जाणवला नव्हता। मात्र पहिल्यांदाच खजाना बावडी जी आहे ती आता शेवटची घटका मोजताना आपल्याला पाहायला मिळते। पहिल्यांदाच खजाना बावडीनं हे तळ गाठलेलं आहे। मात्र जर बघितलं गेलं तर आतापर्यंत कुठलाही प्रशासन असेल, कुठलाही नेता असेल या ठिकाणी फिरकला नाही। या खजाना बावडीची डागडुजी करण्याचं तर सोडाच, मात्र इथलं गाळ देखील काढण्याचं औदार्य इथल्या जिल्हा प्रशासनानं दाखवलं नाही। हे दुर्दैव म्हणावे लागेल। एकंदरीत जर बघता तर बीड हा प्रचंड भीषण दुष्काळाच्या खाईत लोटला जातोय आणि दुसरीकडे मात्र जे बीड मधले जे जलस्रोत आहेत ते मात्र आता आटून जात आहेत। एकंदरीत मान्सूनचा जर पाऊस जर वेळेत आलाच नाही तर बीडला पुन्हा एकदा दुष्काळाचा प्रचंड सामना करावा लागणार आहे। कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।